प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात. आणि आजच्या भागामध्ये या ऐश्वर्यासाठी ठेवलेली ड्रिंक आजीबाईने पिली ना आणि भयंकर तमाशा करणारे आता आजी. बरं आता बघा, सुरुवातीला जानकी किती शायनिंग मारते. तर आता ही हा जो काय नाव याचं ऋषिकेश, तो म्हणतो तुला पैसे पाहिजे होते तर मला मागायचे ना. बरोबर आहे, मी सावत्र भाऊ आहे, तू माझ्याकडे कशाला मागशील. मग जानकी म्हणते अहो थांबा जरा, त्यांना बोलू द्या. मग आता ही शर्वरी म्हणते की मला पैसे हवे होते बिझनेससाठी. मग जानकी लगेच शायनिंग मारायला लागते. ती म्हणते बघा मी म्हंटल होतं ना, माझा अंदाज बरोबर निघाला हो ऋषिकेश. मग ही शरू म्हणते म्हणजे असं का बोलतेस वहिनी. मग लगेच ही जानकी म्हणते अहो आपल्या शरूवंशांच्या भुवया जरी उंचावल्या ना तरी मला कळतं त्यांना काय हवंय ते. अहो शर्वरी वंश, तुमचे ओठ जरी मुरडले ना तरी मला कळतं तुम्हाला काय हवंय ते. तुमचे गाल जरी फुगले ना तरी तुम्हाला काय हवंय हे गेल्या 10 वर्षात मला चांगलंच कळलंय बरं शरूवंश. तुम्हाला पैसे कशासाठी हवे होते याचा अंदाज मी बरोबर बांधला होता. काय हो ऋषिकेश. मग आता तिने लगेच सोबत फॉर्म आणलाय. कसली हुशार आहे जानकी बघा प्रेक्षकांनो, तिने स्वतःच्या खिशाला झळणे पोहोचू दिली. आता शर्वरी म्हणते हे काय आहे. मग आता जानकी म्हणते मदत आहे ही तुम्हाला शासनाकडनं. स्त्रियांना उद्योग करायचे असले ना तर शासनाकडनं लोन मिळतं. शरूवंश, तुम्हाला किती आणि केवढं लोन हवंय ना त्यातली सगळी माहिती तुम्हाला कळेल. मग आता ही शरू म्हणते 2 गॅरेंटर लागतील, सह्या लागतील त्यांच्या. मग आता लगेच ऋषिकेश म्हणतो आम्ही दोघे आहोत, तुला चालणार असेल तर. जानकी ऋषिकेशकडे बघून स्माइल करते. मग आता लगेच ही शरू तो कागद ऋषिकेशकडे देते आणि ऋषिकेशने गॅरेंटर म्हणून लगेच सही सुद्धा केली आहे. बहिणीसाठी ऋषिकेश काहीही करायला तयार आहे. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. प्रेक्षकांनो, असा एकही भाग नसतो की त्या भागामध्ये कधी बोर झालंय. काय दाखवतात यार, हे अमेझिंग. आता जानकी सुद्धा त्या गॅरेंटर म्हणून त्या फॉर्म वरती सही करते आणि सही करताना म्हणते काय आहे ना शरूवंश, आम्ही घर जरी सोडलं असेल ना तरी नाती तोडलेली नाहीयेत. तुम्हाला कसलीही आणि कुठलीही मदत हवी ना तर तुम्ही हक्काने आम्हाला हाक मारायची. तुमच्या दादा वहिनींना आम्ही अगदी धावत येऊ तुमच्यासाठी. अगदी हक्काने मदत मागा. आणि आता एक हाती तुम्हाला ही रक्कम आम्ही देऊ शकत नाहीये, पण शरूवंश हरकत नाहीये. तुमच्यासाठी आम्ही गॅरेंटर म्हणून सह्या करू शकलो ना, हेच काय ते समाधान. हे घ्या, हा फॉर्म तुम्ही आता जमा करा. आणि हो शरूवंश, अधूनमधून येत जा कधीतरी आमच्या घरी. ते तुमचं माहेर नसलं तरी माहेर पण आम्ही तुमचं नक्की करू. आता हे बोलल्यानंतर शरू जरा भावूक झाली. काही झालं ना प्रेक्षकांनो तरी 2 शब्द मायेचे हवे असतात, बाकी काही नको. मग आता असं बोलल्यानंतर शरूच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आता जानकी आणि ऋषिकेश दोघेही शरूचा निरोप घेतात. आता ऋषिकेश तिथून निघून जातो. जानकी शरयूचा हात हातात घेते तेव्हा शरू जानकीला थँक्यू असं म्हणते. मग जानकी म्हणते वंश काळजी घ्या असं म्हणून जानकी निघून जाते. जानकी निघून गेल्यानंतर ही शरू विचार करते कसली बोलले मी त्या दिवशी दादाला. वाटेल तसं बोलले, तोंडाला येईल ते बोलले मी. काय वाईट वागले मी माझ्या दादा वहिनी सोबत. हे दोघे अजूनही जसे होते अगदी तसेच आहेत. तेवढंच माझ्यावर प्रेम करतात. मी हे काय करून बसले, त्या ऐश्वर्याच्या नादाला लागले आणि दादाचं नुकसान करून बसले मी. आता शरयू ठरवते प्रेक्षकांनो की तिने केलेली चूक सुधरवायची आणि त्यामुळेच जानकी आणि ऋषिकेशला ते टेंडर मिळणार आहे. पण आता येणार आहे तुम्हाला खरी मजा मालिका बघायला. आजींना एवढी उत्सुकता असते की सारंग आणि ऐश्वर्यामध्ये नेमकं झालं काय. आजी सारंगकडे येतात, दरवाजा लावून घेतात आणि सारंगला विचारतात काय रे सारंग, कसला विचार करतोय. काल रात्रीचा विचार करतोयस ना. काय रे सारंग, काल मी तुला रात्री एवढं झगामगा तयार केलं, काय झालं. ऐश्वर्याला तू आवडलास का नाही. आता सारंग कोणत्या तोंडाने सांगणार. आजी विचारतात सारंगला सारंग तुझी गाडी कुठपर्यंत गेली. सारंग म्हणतो आजी सांगतो, सगळं सांगतो ऐक. आता आजी म्हणतात हा सांग. सारंग म्हणतो अगं तू मला किती छान तयार केलं, मी पण आलो उत्साहात. सांगितलं सगळं मी त्यांना पटापट, पण त्या ऐश्वर्या रागवल्यानं माझ्यावर पटापट. आजी म्हणतात हात तिच्या. मग सारंग म्हणतो अगं आजी, ऐश्वर्या म्हणाल्या तो ऋषिकेश तिकडे नवीन कंपनी उघडतोय आणि तुम्ही काय माकड चाळे करताय असं बोलल्या त्या मला. आता लगेच आजी म्हणाल्या अरे बापरे, ऐश्वर्या असं बोलली तुला, थांब मी जाऊन बोलते आता तिला. मग सारंग म्हणतो अगं आजी तू नको जाऊ, नको बोलू ऐश्वर्याला आता काही.
तू माझ्या डोक्यात हे सगळं भरवलं म्हणून त्या रागवल्यात तुझ्यावर. अगं माझा कामाचा फोकस कमी झाला असं वाटायला लागलंय ऐश्वर्याला, म्हणून त्या रागवल्यात तुझ्यावर. आजी म्हणतात, बापरे, म्हणजे तिनं तुला जवळच येऊ दिलं नाही का काय? शी, काय बाई. आता लगेच सारंग म्हणतो, नाही ग आजी, अगं आधीच त्यांनी दूर ढकललं असं काही नाही, पण मीच विचार केला की आता त्यांचं कामाचं चाललंय म्हणूनच मी कपडे बदलले आणि झोपून गेलो. आजी म्हणतात, शी, वेडा कुठला, असं वेगळं झोपून तुमच्या घरामध्ये दुसरा पाहुणा येणार आहे का? अरे काय कामे कामे म्हणे. अरे गुंडू घरात आला की कामं करता येतील ना तुम्हाला नंतर. सारंग म्हणतो, आजी अगं तुझं बरोबर आहे, मला पटतंय, पण ऐश्वर्याला पटायला पाहिजे ना. आजी तू किती छान तयार केलं होतं, मला कसं दिसत होतं मी. मला वाटलं होतं मला पाहून त्या बोलतील. आता लगेच आजी म्हणतात, क्या बात है, मग झालं का रे काही? मग सारंग म्हणतो, नाही ना आजी, कशाचं काय आणि कशाचं काय. पण आजी बघा सारंगला किती मोटिवेट करताय. आजी म्हणतात, सारंग तुला मी सांगते की रोज तू नवीन नवीन युक्ता शोध. तुला सुचलं नाही ना तर इंटरनेट आहे त्याच्यामध्ये शोध, का मी शोधून देऊ तुला? सारंग म्हणतो, नको नको आजी, मी मी शोधतो. आता आजी म्हणतात, थोडे बारकावे सांगू का त्याच्यामधले मी तुला? मागच्या वेळेला आपण जीन्स कापली, आता सारंग म्हणतो, आजी आजी कापाकापी करायची ना मी करेल, तू नको ग टेन्शन घेऊ, मी बघतो सगळं काय करायचं ते. आजी म्हणतात, अरे नुसतं बघू नको, आज रात्री कर बाबा काहीतरी. आणि आता पुन्हा आजीचं ऐकून सारंग ऐश्वर्याच्या नादी लागतो आणि माती खातो. जानकी आणि ऋषिकेश आता घरी आले. जानकी खूप खुश असते या शरूला मदत करून, आणि ती ऋषिकेशला तसं बोलून दाखवते की मला ना खूप आनंद होतोय, थँक्यू सो मच, तुम्ही शरूवंशची मदत केली. मग आता ऋषिकेशला जो अंदाज आहे तो अगदी बरोबर आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझा गैरसमज आहे, तिने तुला कुठलीही मदत केलेली नाहीये. अगं तिच्या घरी गेल्यावर मी बघत होतो ग तिच्या डोळ्यामध्ये, अगं तिच्या डोळ्यात ना चोरी केल्यासारखे भाव होते. अगं शरूला मी ओळखतो ग जानकी, ती इथून गेली ना तेव्हा माझी शंका होती, पण आता खात्री पटली आहे. ती इथे ती फाईल बघायला आली होती, आणि तुला नसेल माझ्यावर विश्वास पण जानकी हे खरं आहे. अगं तिला ना पैशासाठी इथे यायचंच नव्हतं. ती माझं ना अगदी म्हणजे आत्मविश्वास मला सांगतोय की ती आपल्या फाईल मधलं कोटेशन बघायला आली होती. तू मला काही म्हण जानकी. जानकी म्हणते, अहो पण त्या फाईलच्या कोटेशनचं मग काय? मग आता ऋषिकेश म्हणतो, अगं त्याचं काय काय, ती ऐश्वर्याला पाठवेल ते कोटेशन. अगं माझी खात्री आहे ऐश्वर्यानेच तिला इथे पाठवलं असेल. पण जानकी म्हणते, नाही नाही ऋषिकेश, असं काही नसेल हा. ऋषिकेश म्हणतो, अगं कसं तुला पटत नाही ग, तू जानकी आहेस ना मोठ्या मनाची. हे बघ मी ना खूप ठोकर खाल्लेली आहे जानकी, त्यामुळे मी वेळी सावध झालोय, तू पण सावध हो. अगं ज्या दगडाने आपल्याला ठेच दिली त्या दगडाला कशाला पुजायला जातेस? तुला काय वाटतं जानकी, माझ्या मागे तुझं जे काही चाललंय ते मला माहिती नाही असं वाटतं का तुला? हे बघ जानकी, मी ना नेहमी तुझ्याकडे कानाडोळा करतो, पण माझं बारीक लक्ष असतं बरं का तुझ्याकडे. आणि तू डब्बा कोणाला द्यायला गेलीस, का द्यायला गेलीस, मी कुठे विचारलं तुला? पण हे बघ, एकत्र त्यांना आणायचं असतं जानकी ज्यांच्या मनामध्ये आदर, प्रेम आणि आपुलकी असते. अगं बाकीच्या लोकांच्या मनामध्ये फक्त सावत्रपणा आहे ग जानकी, तू नको विसरूस ही गोष्ट. ऋषिकेश किती छान बोलला प्रेक्षकांनो, अगदी जे खरंय तेच बोलला. आता हा ऋषिकेश म्हणतो, जाऊ दे जानकी, नको हा विषय काढायला, असं म्हणून तो निघून जातो. पण आता सारंग बघा, सारंगने जय्यत तयारी केलीये पुन्हा एकदा बाळ होण्यासाठी. त्याने ते पलंग बिलंग सजवलाय, काय काय चाललंय त्याचं, गाणे बिने म्हणतोय तो, काय दाखवतात ना प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, बाप रे बाप. आता सारंग विचार करतो, देवा आतापर्यंत पाहिलेले सगळे पिक्चर कामाला आले, सगळ्या आयडिया वापरल्या, आता मी फक्त ते हंसाचा जोडा नाही करता आला मला, तेवढं काय ते जमलं नाही, बाकी झालं ना सगळं मनासारखं. वा 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 सारंग रणदिवे, काय घर सजवलं तुम्ही. काल जरा गडबड झाली, आजीनं दिलेले कपडे जरा झिंगाट होते ना म्हणून, पण ऐश्वर्या आज आपली लव्ह स्टोरी 4 पावलं पुढे जाणार बघा. वा वा वा. आता सारंग त्याच्या न झालेल्या बाळाला हातावर झुलवतोय आणि म्हणतोय, बाळा बघ तुझा बाबा तुझ्यासाठी किती तयारी करतोय ते बघ. अरे देवा, कसं काय एवढं भोळा असावं माणसाने. आता सारंग विचार करतो, एक गोष्ट तर राहिलीच. आणि आता सारंगने एक कसली तरी बाटली बाहेर काढली. आता ती बाटली कशाची होती, काय होती हे तुम्ही इमॅजिन करा. सारंगने त्या शरबतामध्ये
ती बाटली ओतली. सारंग ते त्यात टाकतोय आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतोय, ऐश्वर्या आता लवकर या, लई मजा येणार आहे, लवकर या लवकर या ऐश्वर्या. सारंग स्वतःच खूप कौतुक करतोय आणि म्हणतोय, वा सारंगराव, काय माहोल बनवलाय तुम्ही, ऐश्वर्या या हो लवकर. आता सारंग तिथे लाईट बीट घालवतो आणि ऐश्वर्या त्याचा एवढा पचका करते ना प्रेक्षकांनो. आता बघत राहा पुढे काय घडलंय. सारंग स्वतःला आरशात बघतो, त्याची हेअरस्टाईल ठीक करतो आणि विचार करतो की आता लाईट घालूयात. ऐश्वर्याचा येण्याचा त्याला चाहूल लागते म्हणून तो लाईट घालवतो आणि एके ठिकाणी लपतो. आता ऐश्वर्या येते आतमध्ये तिच्या रूम मध्ये आणि विचार करते, अरे देवा, हे काय झालं, आमच्या रूमचा काय फ्यूज वगैरे गेलाय का, बाकीच्यांच्या खोलीत तर लाईट दिसतायत. आता ती आवाज देते, सारंग कुठे आहात तुम्ही. सारंग असा भस्कन तिच्या समोर येत म्हणतो, ऐश्वर्या. ऐश्वर्या सारंगला बघून दचकते, पण ती म्हणते, काय हो सारंग, अहो हे लाईट बीट का घालवलेत तुम्ही, काय प्लॅनचेट वगैरे करताय की काय, आणि मेणबत्त्या का लावल्यात अशा. प्लॅनचेट म्हणजे काय प्रेक्षकांनो, भूतांना बोलवण्यासाठी केलेला एक विधी असतो काहीतरी, जो आपल्या देशात नाही करत, दुसरीकडे कुठेतरी करतात. तर असो, आता ऐश्वर्या तो सगळा अवतार पाहते खोलीचा आणि तिला जे कळायचं ते कळलंय, पण ती सारंगला कळू देत नाही तिच्या मनातल्या भावना. मग आता ती दाखवते अशी की तिला काही समजलंच नाही. ती मुद्दाम सारंगला विचारते, हे सगळं काय आहे, नाही हे हार्ट शेप काय, गुलाबाच्या पाकळ्या काय, हे काय आहे सगळं सारंग. सारंग मनात विचार करतो, अरे बापरे, यांचा चेहऱ्याचा रंग बदलला म्हणजे सगळं मुसळ केरात जाणार वाटतं. सारंगचा चेहरा उतरलाय, पण बघा इकडे ओवीने मात्र तिच्यासाठी छान पिगी बँक केली आहे, जी ती अगदी आवर्जून तिच्या आई बाबांना दाखवते. आता हा ऋषिकेश त्याच्या कामात असतो, तो नुसता हू करत असतो या ओवीला. ओवी म्हणत असते, बाबा आम्ही माझं नाव लिहिणार आहे याच्यावर. ओवी नाव लिहिते त्यावर आणि आता ऋषिकेश त्याच्या कामात असतो, पण अधूनमधून ओवीकडे बघत असतो. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि तल्लीन झालेल्या ओवीला अशी भक करते. आता ओवी म्हणते, काय ग आई, घाबरले ना मी. जानकी म्हणते, अगं बाई, माझं पिल्लू ते घाबरलं का, असं कसं घाबरलं माझं बाळ, पण काय बनवलेस ग, फक्त बाबांना दाखवतेस ते. आता ओवी म्हणते, मी पिगी बँक बनवली आहे, याच्यात पैसे सेव्ह करायला, तू देशील ना मला पैसे. जानकी म्हणते, मी पैसे देऊ का. आता ती काय करते, मुद्दाम छोट्या मुलांना असं गंमत करतात ना तसं म्हणते, आल्या मंतर कोल्या मंतर छू, आणि एक 10चं नाणं तिच्या कानामागून काढते. आता ओवी म्हणते, आई काय भारी जादू केलीस, कसे काढलेस तू हे पैसे माझ्या कानामागून. जानकी म्हणते, मी नाही सांगणार बाबा, माझं सिक्रेट आहे ते. ओवी म्हणत असते, आई सांग ना गो, कसं केलं तू हे, सांग ना. जानकी म्हणते, जादूगार काही सांगत नसतो जादू कशी केली ते. ओवी तिला म्हणते, ए आई किती भाव खातेस ग, आणि आता तू खूप शायनिंग मारतेस. ओवी जेव्हा असं म्हणते तेव्हा ऋषिकेशला खूप हसू येतं. जानकी म्हणते, हसू नका, ऋषिकेश का हसताय. ऋषिकेश म्हणतो, खरं बोलते ओवी. मग ओवी म्हणते, जा जा, नको सांगूस आई, पण थँक्यू फॉर 10 रुपीज कॉइन, असं म्हणून तिने त्या पिगी बँक मध्ये तो कॉइन टाकलाय. ऍक्च्युली ना प्रेक्षकांनो, माझ्या मुलीने पण सेम टू सेम अशीच पिगी बँक केली. बहुतेक ओवी आणि माझी मुलगी एकाच इयत्तेत आहेत असं दिसतंय मला, कारण त्यांच्या शाळेत हा प्रोजेक्ट होता. सहज शेअर करावं असं वाटलं म्हणून सांगितलं. आवडत असेल माझा रिव्ह्यू तर लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो, आणि आवर्जून माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता पुढे बघा, इकडे सारंगचा काय तमाशा झालाय. सारंग ऐश्वर्याला म्हणतो, तुम्हाला नाही आवडलं का ऐश्वर्या या मेणबत्त्या वगैरे, बरं ठीक आहे, मी विझवून टाकतो. आता हा बिचारा असा फुंकर मारून एक एक मेणबत्ती विझवतो. फारच भोळा दाखवलाय बाई सारंग. सारंग त्या मेणबत्त्या विझवतो आणि म्हणतो, बघा झाला विषय एंड, नाही आवडलं ना तुम्हाला ऐश्वर्या, राहिलं. ऐश्वर्या म्हणते, काय सारंग, काय चाललंय तुमचं, हे सगळं कशासाठी करताय हे. मग आता सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या, तुम्हाला कळत नाही का, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यावर त्याचा काय अर्थ होतो. ऐश्वर्या मनात विचार करते, तेवढं न कळण्या इतपत मूर्ख नाहीये मी सारंग, पण या पाकळ्या सौमित्रने टाकल्या असत्या तर मी खुश झाले असते. तू टाकलेल्या या पाकळ्या मला काट्यासारख्या झोंबतात रे. कशाला लग्न केलं प्रेक्षकांनो या बाईने, या अशी काही गरज होती का याचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. असो, तोच तिचा उद्देश आहे बहुतेक मालिकेमध्ये. आपण मालिकेतल्या पात्रांविषयी बोलतोय. आता सारंग म्हणतो, काय झालं ऐश्वर्या, काय विचार करताय तुम्ही. ऐश्वर्या सारंगला गोल गोल बोलत म्हणते, काय सारंग, विचार काय करायचा आहे, पण तुम्हाला कळतच नाही मी कशाने खुश होते. सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या, सांगा ना, कशाने खुश होताल तुम्ही, काय करू तुमच्यासाठी. आता ऐश्वर्या त्याला उल्लू घुमवते आणि म्हणते, मी जे शोधते ना सारंग ते तुम्हाला सांगते, मी जे शोधते ना सारंग त्याचं उत्तर जर मला मिळालं तर मी खुश होईल. सारंग म्हणतो, काय शोधताय तुम्ही, सांगा ना मला ऐश्वर्या, मी तुमची मदत करतो.
आता ऐश्वर्या त्या सारंगला म्हणते, तुम्हाला कुलूप किल्ली बद्दल काही माहिती आहे का? नाही म्हणजे नानांनी जानकी वहिनींना काहीतरी कडं कडं सांगितलंय, म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? कसलं कुलूप आहे, कसली किल्ली आहे, ते कड्याचं काय आहे? मला ना हे समजत नाहीये हो सारंग. पण सारंग म्हणतो, अहो काय तुम्ही पण, मी इतका चांगला मॉल केला आणि नानांचा विषय काय काढताय तुम्ही? ते नाना काय, जानकी वहिनी काय, मला नाही माहिती हो कुलूप किल्ली काय, मला कसं कळणार हे सगळं ऐश्वर्या. ऐश्वर्या वैतागून म्हणते, काय हो सारंग, मग तुम्हाला काय माहिती असतो, घरातलं काही माहिती नसतं तुम्हाला. आता सारंग म्हणतो, हे बघा ऐश्वर्या, मला बाकी काही माहिती नाही बघा. हे बघा मला फक्त एवढं कळतंय आता की तुम्ही, मी आणि ही रात्र, आता तुम्ही ना फक्त ते सरबत घ्या आणि मग आपण बेडवर गप्पा मारत बसूयात. सारंग बिचारा त्याच्या भविष्याची स्वप्न रंगवतोय आणि ऐश्वर्या त्याचा पचका करते. ऐश्वर्या म्हणते, मला ना खूप काम आहे सारंग, चला बरं सरबत काय कसलं काय नंतर बघू आपण, चला चला. आता ऐश्वर्या मुद्दाम त्या खोलीतून बाहेर जाते. तिला खूप असं श्वास गुदमरल्यासारखं वगैरे होतंय त्या खोलीमध्ये. सारंग बिचारा त्याच्या भविष्याची स्वप्न रंगवतोय आणि ही बघा कशी वागते त्याच्याशी. आता ऐश्वर्या बरोबर बहाणा करून खाली निघून जाते आणि सारंगचा चेहरा इकडे पडतो. पण आता सेम एक्झॅक्टली ओवीचाही चेहरा पडलाय, तो का ते बघत राहा. आता ओवी म्हणते, आई अगं मी पिगी बँक तर केलीये, पण याच्यासाठी माझ्याकडे कुलूप किल्लीच नाहीये, कोणी माझी पिगी बँक चोरली तर. जानकीला आता जोगतिणीने बोललेले वाक्य आठवतात की कुलूप आहे, किल्ली आहे, तुझ्या धन्याचं कडं वगैरे वगैरे ती आठवते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्याला तर त्या कोड्याचं उत्तर शोधायचंय आणि आपण काय करत बसलोय. आता ती हे सगळं या ऋषिकेशला सांगायला जाते. आता ऋषिकेश एक कुलूप आणतो त्या पिगी बँक साठी. आता ओवी म्हणते, काय गाई काय झालं तुला? जानकी आता विचारात गुंतलेली आहे की आता पुढे काय करावं. ऋषिकेश ती कुलूप अशी पुन्हा, जसं जानकीने ते कॉईन आणलं ना जादूने ओवीच्या कानामागून, तसं तो पण असं गिली गिली छू करून तिच्या समोर कुलूप दाखवतो छोटीशी. आता ही ओवी म्हणते, वाव बाबा तुम्ही पण खरंच जादू करता. ऋषिकेश म्हणतो, नाही ग वेडे, जादू वगैरे काही नसते. अगं तुला पिकनिकला जायचं होतं तेव्हा नव्हतं का आणलं मी कुलूप, तेच आहे हे कुलूप. असं म्हणून तो आता ते कुलूप ओवीला देऊन टाकतो. आता ऋषिकेशचं लक्ष जातं जानकीकडे की जानकी कसला तरी विचार करते. तो विचारतो तिला, काय झालं तुला, काय विचार करतेस? आता जानकी म्हणते, कड कुलूप. आता ऋषिकेश म्हणतो, कड कसलं ग कड? ओवीचं लक्ष बारीक असतं बरं का या दोघांच्या गप्पांकडे. आता इकडे बघा सारंग आणि ऐश्वर्या काम करत बसलेत, पण सारंगच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू आहे. तो विचार करतोय, काय ऐश्वर्या काम करत बसलाय, माझ्या मनात काय आणि यांच्या मनात काय, पण जाऊ द्यात, करू देत काम. काम झाल्यावर नेतो मी त्यांना बेडरूम मध्ये आणि सरबत पाचतो. सारंग काय 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 चाललंय सारंगच्या डोक्यात. पण ऐश्वर्या विचार करत असते की कामाचं काय करावं, टेंडरचं काय करावं. ती आता ठरवते की हे नवीन टेंडर आपण प्रेझेंट करायचं आणि सारंगचं मात्र काहीतरी वेगळंच चाललंय मनामध्ये, आपण असं करू तसं करू. ऐश्वर्या म्हणते, चला झालं काम. आता ती उभी राहते तेव्हा लगेच सारंग म्हणतो, हो चला चला चला. सारंग तिचा हात धरून तिला वर नेतच असतो. ऐश्वर्या म्हणते, काय सारंग कुठे जायचंय? सारंग म्हणतो, चला ना आपल्याला बेडरूम मध्ये जायचंय, मी रूम तयार केली आहे, सजवून ठेवली आहे ना. ऐश्वर्या चला ना, अहो ते सरबत वाट बघताय हो तुमची, चला चला लवकर चला, आपण रूम मध्ये जाऊ आणि सरबत पिऊ. आता ऐश्वर्या पुढे काही बोलणार सारंगला, तेवढ्यात आजी तिकडनं शिट्ट्या वाजवायला लागतात. ते सरबत आजीनं पिलं, अरे देवा, आजीने जो काय धिंगाणा घातलाय ना प्रेक्षकांनो, तो तुम्हाला आज अर्धाच बघायला मिळणार आहे आणि उद्याच्या भागात अर्धा. आजी मोठ्याने शिट्टी वाजवतात आणि म्हणतात, शिट्टी वाजली गाडी फुकली, असं त्यांनी गाणं चालू केलेलं आहे. अरे देवा, मला आता हसायचाही दम राहिलेला नाहीये प्रेक्षकांनो, काय आजीने तमाशा केलाय, अरे अरे अरे. पण कमाले नाही प्रेक्षकांनो, या वयामध्ये आजीची एनर्जी, हॅट्स ऑफ टू आजी. आता आजी अख्खच्या अख्खं गाणं म्हणतात, ऐश्वर्याचा पदर डोक्यावर घेतात. आता सारंग म्हणतो, ए अगं ए आजी, अगं तू जपून चाल ग, अगं काय चाललंय, काय वागतीयस अशी तू? आता ऐश्वर्या म्हणते, आजी काही नशाबिशा केली काय तुम्ही? अहो ठीक आहात ना तुम्ही आजी, काही प्यायलात का तुम्ही? आता आजी जोरात ओरडतात ऐश्वर्यावर आणि म्हणते, कोण कोण बोललं मी प्यायले म्हणून? ए गुंडे, तू बोलली का? मी प्यायले काय? ऐश्वर्या आणि सारंग दोघंही आजीला आवरताय, पण आजी आवरता आवरेना त्यांच्याकडनं. अरे देवा, प्रेक्षकांनो हा सीन त्यांनी तुर्तास थांबवलाय. आता पुन्हा जानकी आणि या ऋषिकेशचा सीन दाखवलाय. जानकी म्हणते, अहो कड. मग आता ऋषिकेश म्हणतो, हो जानकी आईने दिलेलं कड ना, काय ग त्याचं? जानकी म्हणते, कड्यावरचं चिन्ह किंवा काही स्पेसिफिक काही अशा खुणा आठवत आहेत का तुम्हाला ऋषिकेश?
ऋषिकेश म्हणतो, नाही ग, असं काही आठवत नाही मला जानकी, पण त्या कड्याची आठवण येते मला. माझ्या आईने दिलेलं कड होतं शेवटी ते. पण ओवीच्या इलाजासाठी काय करणार ग, विकावं लागलं मला. माहित नाही आता ते कोणाकडे असेल. आता हा ऋषिकेश जेव्हा असं बोलतो तेव्हा ओवी पटकन उभी राहते आणि म्हणते, मला माहिती आहे ते कोणाकडे आहे. मग जानकी तिला असे डोळे दाबते की सांगू नको कोणाला प्लीज, म्हणजे ऋषिकेशला सांगू नको ते कड कोणाकडे आहे. मग ओवी लगेच तिच्या आईची खूण म्हणजे तिला कळतं की आईने आपल्याला खुणवलंय, सांगू नको म्हणून. मग ओवी पटकन बोलते की बाबा, ते कड तुमच्यासाठी किती स्पेशल आहे हे मला माहिती आहे. मग आता ऋषिकेश म्हणतो, थँक्यू ग बेटा. मग ओवी म्हणते, बाबा लवकर ते कड तुम्हाला मिळेल, नका टेन्शन घेऊ, तुमच्या आईची आठवण आहे ना ती. मग ऋषिकेश तिला ठीक आहे असं म्हणतो आणि निघून जातो. मग आता ऋषिकेश गेल्यानंतर जानकी ओवीला म्हणते, बरं झालं ओवी तू काही बोलली नाहीस. मग ओवी म्हणते, तू मला गप्प का केलंस. जानकी म्हणते, हळू बोल बेटा, तुझे बाबा ऐकतील ना. मग ओवी म्हणते की मला सांगायचं होतं बाबांना, सयाजी आजोबांनी ते कड घेतलंय म्हणून. जानकी म्हणते, नाही ओवी, हे सांगायचं नाही बाबांना, आणि बाबांना कळलं ना हे चुकून, तर सगळ्यात आधी न कुठे गेली ती मनी बँक, मी घेऊन टाकेल ना तुझी मनी बँक. आता ओवी म्हणते, ए आई असं काय करते ग. मग आता जानकी म्हणते, पैसे पिगी बँक मध्ये आणि सिक्रेट कुठे, आपल्या डोक्यात, लक्षात ठेवायचं ओवी. आता ओवी म्हणते, हा चल चल आहे लक्षात. आता ही पुन्हा एकदा ती पिगी बँक मागे करते जानकी. तेव्हा ओवी म्हणते, अगं आई नाही सांगणार ना कोणाला, दे ना माझी पिगी. या दोघीही मायले की एकमेकींना प्रॉमिस करतात की ऋषिकेशला सांगायचं नाही सयाजीरावांकडे कड आहे. पण आता ही ओवी म्हणते, आई माझे बाबा खूप मिस करताय ग त्या कड्याला, तू जादू करून ते कड आण ना बाबासाठी. मग आता जानकी ठरवते, हो काहीही झालं तरी सयाजीरावांकडनं ते कड परत घ्यायचं. आता जानकी एवढी हुशार आहे ना प्रेक्षकांनो, काहीतरी अटी शर्ती घालेल आणि सयाजीरावांकडनं ते कड बरोबर मिळवून घेईल. हा भाग त्यांनी तुर्तास संपवला. आता पुढच्या भागामध्ये धमाका आहे. आजीने ऐश्वर्याला ब्लॅकमेल केलंय. आजी म्हणत असतात ऐश्वर्याला, माझ्या सारंगची साथ दे, नाहीतर तुझं पितळ उघडं पाडेल. सौमित्र आणि अवंतिका पण तिथे आलेत. आता अवंतिका म्हणते, आजी काय केलं ऐश्वर्याने, सांगा सांगा, काय पितळ उघडं पाडायचंय तुम्हाला. आजी काही बोलणार तेवढ्या तिथे सुमित्राबाई येऊन तोंडावर हात ठेवतात आणि इकडे जानकीला टेंडर मिळतं, कारण शरयू तिथे येऊन सगळं सत्य सांगते या जानकीला, म्हणून ते सगळं होतं. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून कळवा हा प्रेक्षकांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.